हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 68 पदवीदानाचा अजब मार्ग. अफलातून नगरीच्या बाळूला लहानपणापासूनच आपण खूप हुशार आहोत असं प्रामाणिकपणे वाटे. बाळू शाळेतच काय, परंतु वर्गातही कधी पहिला आला नाही. एवढेच काय, परंतु एखाद्या विषयातही तो कधी वर्गात पहिला आला नाही. त्याच्या प्रामाणिक म्हणण्याप्रमाणे तो जे काही पेपरात लिहितो ते शाळेतील मास्तरांना समजायला जड जात असल्यामुळे ते त्याला मार्क देत नाहीत आणि त्यामुळे तो पहिला येत नाही असे होते. त्याला नेहमी मध्यम वर्ग मिळत असे. शाळेतील मास्तरांचे एकवे जाऊ द्या, परंतु बाळू कॉलेजातही कधी चमकला नाही. तरीही त्याला तो एक अत्यंत हुशार विद्यार्थी आहे असेच वाटत असे. हां, एक गोष्ट सत्य आहे की तो कधीही नापास झाला नाही. मध्यम वर्ग मिळवून तो दरवर्षी पास होत असे. अशा या बाळूला आपण फार हुशार आहोत असे अगदी प्रामाणिकपणे वाटत असे. आपण फार हुशार आहोत अशी समजूत असल्यामुळे डिग्री मिळाल्यावर बाळूला PhD करायची फार प्रामाणिकपणे इच्छा होती. परंतु असे काही घडले नाही. PhD करायला हुशारीपेक्षा PhD कोणाच्या हाताखाली कशी करायची याची अचूक पारख आणि निवड असावी लागते, हे बिचाऱ्या हुशार बाळूला माहीत नव्हते. असो, काही कारणाने बाळूचे PhD करणे राहून गेले ते गेलेच. बाळूला आपल्या नावामार्गे डॉक्टर अशी उपाधी लागावी, आपल्याला सर्वांनी डॉक्टर बाळू अशी हाक मारावी असे त्याला फार मनापासून वाटे. इतरांना PhD मिळाल्याचे पेपरात वाचल्यावर तर तो फार अस्वस्थ होत असे. यामुळे बाळू फारच व्यथित होत असे. बाळूची ही व्यथा दूर करण्याचे आश्वासन त्याला त्याच्या एका चलाख मित्राने दिले. या मित्राने प्रथम खाजगीत आणि मग सार्वजनिक ठिकाणी बाळूचा उल्लेख डॉक्टरेट लोकांचा डॉक्टरेट बाळू अशी करायला सुरुवात केली. पुढे तर त्यांनी प्रबंध सादर केला नसता म्हणून काय झालं, आमच्या दृष्टीने ते डॉक्टरेट मिळालेलेच आहेत असं सांगायला सुरुवात केली. याचा परिणाम म्हणजे हे ऐकून कोणा एका वक्त्याने एका भर सभेमध्ये बाळूचा उल्लेख डॉक्टर बाळू असा केला. तेथून पुढे बाळूला लोक डॉक्टर बाळू असंच म्हणू लागले. सतत चुकीचं असत्य बोलून आचरण करून काही कालावधीनंतर ते बरोबर आहे, सत्य आहे असंच वाटू लागतं. हरि ओम.